आज आपण बघूयात टॉप 5 रिस्क मॅनेजमेंट टिप्स फॉर ट्रेडिंग. यामध्ये तुम्हाला सिंपल आणि स्टेप बाय स्टेप ॲक्शनेबल स्टेप्स तुम्हाला सांगणार आहे. पहिला, स्टॉप लॉस सेटिंग. स्टॉप लॉस म्हणजे काय? सगळ्यात अगोदर ठरवा की तुम्ही एका ट्रेडमध्ये जास्तीत जास्त किती लॉस घेऊ शकता. त्याचे महत्त्व असे की तुमच्या इमोशनवर तुमचं कंट्रोल राहील आणि तुमच्या फायनान्स पण तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकता. एक्झाम्पल, तुम्ही एखादा शेअर 100 रुपयाला खरेदी केला तर त्याचा स्टॉप लॉस 95 रुपये ठेवला तर 95 रुपयामध्ये तुमचा 5 रुपये लॉस होईल आणि हा 5 रुपये लॉस आहे ना तुमचा फिक्स असेल. नंतर तुम्हाला रिग्रेट होणार नाही की तो 95 रुपयाचा 50 रुपयाला आल्यावर. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप, जरी तुम्हाला खूप कॉन्फिडन्स असला तुमच्या ट्रेडवर तरीसुद्धा प्रत्येक ट्रेडमध्ये आपल्याला स्टॉप लॉस कंपल्सरी लावायचंच आहे. पोझिशन सायझिंग म्हणजे काय? तुमच्या कॅपिटलमधला किती टक्के रक्कम एका ट्रेडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे ते अगोदर ठरवा. आणि जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर तुमच्या कॅपिटलच्या 1-2 टक्क्यापेक्षा जास्त रिस्क कधीच घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं जर कॅपिटल 1 लाख रुपये असेल तर मॅक्झिमम रिस्क 1 ते 2,000 रुपये तुम्ही घेऊ शकता. कारण की सगळी रक्कम तुम्ही एकाच शेअरमध्ये गुंतवायची नाही आहे. वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवणूक करा आणि तुमचं रिस्क मॅनेजमेंट करू शकता. प्रो टिप, पोझिशन सायझिंग कॅल्क्युलेटर वापरा, तेथून तुमचं काम खूप सोपं होईल. तिसरं, डायव्हर्सिफिकेशन. डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय? तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये करा. कारण की एक इंडस्ट्री जरी खाली गेली तर दुसऱ्या इंडस्ट्री तुम्हाला हेल्प करतील. तशा पद्धतीनंच तुम्ही वेगवेगळ्या स्टॉकमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता, एक स्टॉक जरी खूप जास्त रिटर्न नाही दिला तरी पण बाकीचे स्टॉक्स तुम्हाला हेल्प करतील बॅलन्स रिटर्न घेण्यासाठी. कारण की एका स्टॉकचा लॉस पूर्ण पोर्टफोलिओवर परिणाम करणार नाही. एक्झाम्पल, 50,000 तुमचं कॅपिटल आहे तर 50,000 रुपये एकाच इंडस्ट्रीमध्ये गुंतवण्यापेक्षा 5 वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये गुंतवा. जस्ट लाईक बँकिंग असेल, फार्मा असेल आणि एनर्जी असेल, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री असेल, असे 5 इंडस्ट्रीमध्ये तुम्ही गुंतवू शकता. प्रो टिप, तुमच्या प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये गोल्ड आणि गव्हर्नमेंट बॉन्ड हे कंपल्सरी ठेवा. याने तुमचं लॉस कमी होतं आणि फिक्स रिटर्न तुम्हाला मिळतं. चौथं, रिस्क रिवॉर्ड रेशो. एम फॉर बिगर गेन्स. रिस्क रिवॉर्ड म्हणजे काय? जेव्हा तुम्ही ट्रेड घेत असता तेव्हा मेक शुअर करा तुमचा प्रॉफिट आहे ना लॉसपेक्षा जास्त असला पाहिजे. नॉर्मल आणि प्रॉपर रेशो काय आहे? 1:2. म्हणजे तुमचा लॉस जर 1 रुपये होत असेल तर तुमचं प्रॉफिट 2 रुपये व्हायला पाहिजे. एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही ट्रेड घेतला त्यामध्ये तुम्ही 500 रुपयाचे रिस्क घेतला ना तर प्रॉफिट तुम्हाला 1,000 रुपयाचं पाहिजे. म्हणजे तुमचं 500 रुपये प्रॉफिट जरी झालं तर तुमचे पैसे तुमचे निघालेले असतात. प्रो टिप, असेच ट्रेड घ्या ज्यामध्ये तुमचा इन्व्हेस्टमेंट तरी निघाला पाहिजे. 5वा, इमोशन कंट्रोल्स. इमोशनवर कंट्रोल करणे का महत्त्वाचं आहे? जेव्हा तुम्ही ट्रेड घेत असताना फोमोमध्ये घ्यायचं नाही, फिअर ऑफ मिसिंग आउट, किंवा दुसऱ्या ट्रेडचं लॉस रिकवर करायचं आहे या इंटेन्शननी ट्रेड घेऊ नका. त्याचं तुम्हाला नुकसानच होईल. तर ट्रेडिंगमध्ये नुकसान हा एक पार्ट आहे. फक्त मलाच नुकसान झालं तर तो रिकवर करायचा असा विचार करू नका. तर एक स्ट्रॅटेजी सांगतो. तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग करा आणि ते प्रॉपर पद्धतीनं फॉलो करा. जास्त जर तुम्हाला लॉस होत असेल तर थोडासा वेळ थांबवा आणि नुकसान रिकवर करायचं आहे, लॉस रिकवर करायचं आहे म्हणून ट्रेडिंग करणं थांबवा. प्रो टिप, ट्रेडिंग जनरल ठेवा. म्हणजे कुठल्या टिपमुळं किंवा कुठल्या स्ट्रॅटर्जीमुळं तुम्हाला लॉस झाला का प्रॉफिट झाला हे नोट डाऊन करा, ज्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकाल. पण बोनस टिप, कंटिन्युअसली लर्निंग ठेवा. जसं मार्केट बदलतो तसं तुमचं नॉलेज पण तुम्हाला वाढवायला पाहिजे. अशाच पद्धतीचे स्टॉक मार्केटबद्दल माहितीसाठी कॅपिटल मंत्राला फॉलो करा आणि तुमचं इन्व्हेस्टमेंट स्मार्ट बनवा. तर तुम्ही आजच्या या 5 टिप्स तुम्हाला महत्त्वाच्या वाटल्या का? आणि तुमचं काय मत असेल हे कमेंटमध्ये मला सांगा.